तर सगळ्यांना नमस्कार. आपण आता सोल्युशन टॉपिक मला 20 नंबरचा प्रॉब्लेम बघतोय. ह्याच्यामध्ये काय दिलं आहे बघा, बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन कॅल्क्युलेट करायचं आहे. दिलं काय तर बघा, गिवनमध्ये 0.36 ग्रॅम ग्लुकोज आहे, म्हणजेच तुमचा W2 त्यांनी दिला आहे 0.36 ग्रॅम आणि W1 किती दिला आहे बघा बरं, 100 ग्रॅम. म्हणजे दोन मास आहेत, एक जास्त आहे एक कमी आहे. मोलाल इलिव्हेशन कॉन्स्टंट म्हणजेच कोण तर KB म्हणजेच इबेलोस्कोपिक कॉन्स्टंट किती दिला आहे 0.52 केल्विन kg/मोल दिलेला आहे. परत ग्लुकोज आहे म्हटल्यानंतर M2 किती असणार आहे 180. कसं काय 180 बघा बरं, 12×72 अधिक 12 अधिक 16 × 6 96 म्हणजे या सगळ्यांची सम 180 येते. आता काय फाइंड आउट करायचं आपल्याला तर T = क्वेश्चन मार्क, टी काढायचं आहे. मग फॉर्म्युला काय येतो बघा, पहिला फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागेल T डेल्टा TB = काय फॉर्म्युला आहे बघा बरं, KB × W2 × 1000 अपॉन M2 × W1. आणि दुसरा फॉर्म्युला काय वापरावा लागेल बघा बरं, हा पहिला फॉर्म्युला वापरावा लागेल. दुसरा फॉर्म्युला काय आहे बघा, T = T1⁻0 + डेल्टा TB. मग पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये काय करूया, कॅल्क्युलेशन आपण स्टार्ट करूया. डेल्टा TB पहिला काढून घेऊया. डेल्टा TB = KB किती आहे आपल्याला तर KB दिला आहे तो 0.52 इंटू W2 किती आहे 0.36 इंटू 1000 अपॉन M2 किती आहे 180 इंटू परत तुमचा W1 किती आहे 100. आता आपण काय करू शकतो आहे बघा, इथं हे 2 0 गेले, हा विषय संपला. 80चा हा 1 0 आहे, हा 1 0 गेला, विषय संपला. आता राहिलं काय, हे एवढंच राहिलं फक्त आपल्या समोर. मग आपण हे ॲक्च्युली 18×2 = 36 असं पण केलं तरी चालते, पण हे .2 डिजिट पुढे सरकवायचे आणि 10⁻² करून हे 18×2 = 36 असं पण जाते. पण आपण तसं न करता आपण काय करूया, तुम्हाला कळण्यासाठी आपण हे लॉग टेबलने सॉल्व करूया. मग बघा बरं, ह्याचा 52चा कॅरेस्टिक येतो, 0.52चा कॅरेस्टिक येतो 12 आणि 52चा लॉग जो आहे तो किती आहे बघूया आपण. 52चा लॉग आहे तो 7160 प्लस 0.36चा जो कॅरेस्टिक आहे तो पण 12 येतो आणि 36चा हे तो व्हॅल्यू येते ती लॉग येतो तो 5563. ह्या दोघांची सम करायची. 3 12 2 हातच्याला 1 5 6 7 7 आणि 5 12 2 हातच्याला 1 परत हे वजा 1 हा वजा 1, मग इथं वजा 1 वजा 18चा कॅरेस्टिक येतो 1. मग 18चा कॅरेस्टिक 1 येतो म्हणजे 18चा लॉग किती येतो आहे तर 2553 0. 12तनं 5 गेले 7, 7नं 5 गेले 1 0.12. आता याचं आपल्याला काय बघावं लागेल, अँटीलॉग बघावं लागेल. 0.01चा 70 मध्ये अँटीलॉग बघावं लागेल. डेल्टा TB = आता 0.01चा 7 मध्ये 1040 तर 12 म्हणजेच काय 0.01040. म्हणजे बघा लक्ष द्या, 1040 आहे ना, तर इकडं 2 डिजिट इकडं सरकायचे आपण बघा, इथनं 1 आणि 2, त्यामुळे हे डेल्टा TB तुम्हाला मिळाला. पण डेल्टा TB नको आपल्याला कोण पाहिजे, T पाहिजे. मग सेकंड कॅल्क्युलेशनमध्ये काय करणार आपण, T = T1⁻0 म्हणजेच वॉटरचा बॉइलिंग पॉईंट. सगळ्यांना माहिती आहे किती असतो वॉटरचा बॉइलिंग पॉईंट तर 373.15. परत 373.15 प्लस हा किती आहे आपला 0.01040. दोघांची सम करायची. मग T = काय ते बघा ह्या दोघांना सम करायचे. सम करताना मग मी लिहून घेतो बघा इथं 373.15. पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे हे तरी सगळ्यांना कळते, पण मी कुणाला कळत नसेल तर त्यांच्यासाठी परत सांगतोय. 0 0 0 किती आहे बघा 04061.373 आणि किती आला आपला T 373.160. काय पुढं लिहा नाही लिहा एवढं काय फरक पडत नाही. हा केल्विन एवढा आपला काय आला, तर हा आला आपला बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन. थँक्यू.